मंडळी, व्हिडिओ बनवण्यासाठी आपली मदत करताना आणि हे आपले शेतकरी बंधू. आणि हे तुम्ही बघू शकता इथं फणसाचे घर, हे फणसाचं झाड आहे. पिकलाय का? छोटा आहे. तर स्वागत आहे मंडळी पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. एका शेतकऱ्यांनी कारलीची लागवड कशा प्रकारे केली आहे आणि त्यांनी आपले उत्पादन कशा प्रकारे वाढवलेले आहे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे कशा प्रकारे. आता इथं मिरच्या तुम्हाला दिसत असतील, तर आपण त्यांच्या कारलीच्या बगीचामध्ये जाणार आहोत मित्रांनो. आणि त्यांनी कशा प्रकारे कारल्याची लागवड केलेली आहे आणि कशा प्रकारे त्यांनी आपले उत्पादन वाढवलेले आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांनी हे कारलीची लागवड कशा प्रकारे केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही हे काही शेतकरी बंधू बघू शकता जे कारलीचा प्लॉट बघण्यासाठी इथं गोळा झालेले आहेत मित्रांनो. आणि या ठिकाणी हे कारलीची लागवड अशा प्रकारे केलेली आहे. तर मंडळी, या कारल्यांची लागवड करणारे आपले शेतकरी बंधू संतोषजी ढोरे आपल्यासोबत या लागवडीबद्दल दोन शब्द आपल्याला सांगतील की कशा प्रकारे त्यांनी ही कारल्याची लागवड केलेली आहे. तर चला मित्रांनो, त्यांना आपण विचारू की त्यांनी कशा प्रकारे कारल्याचे उत्पादन घेतलेले आहे. त्यासोबत संतोषजी ढोरे आता याबद्दल कारल्याच्या प्लॉटाबद्दल आपल्याला माहिती सांगतील. तर तुम्ही हे किती एकरमध्ये ही तुम्ही कारल्याची लागवड केलेली आहे? आम्ही 35 डिसमल आहे, जवळपास अर्ध्या एकरला कमी. म्हणजे 35 डिसमिलमध्ये तुम्ही हे लागवड केलेली आहे? लागवड केलेली आहे. अच्छा. तर याला तुम्ही लागवड करण्यासाठी तुम्हाला सरासरी खर्च किती आलेला आहे? सरासरी आम्हाला माल निघेपर्यंत 6-7 हजार रुपये आला. त्याच्यानंतर पण फवारणी करून असं 10,000 साधारण. शेणखत वगैरे टाकून. तर तुम्ही इथं या प्लॉटाला शेणखताचा म्हणजे खत टाकलेलं आहे? अच्छा. तर आता जसं तुम्ही मंडळी बघू शकता की यांच्या जे काढले आहेत हे अशा प्रकारे तुम्हाला दिसतील. तर हे खूप सुंदर काढले आहेत. आणि या ठिकाणी यांचं उत्पादन सरासरी दिवसाला तुम्ही किती काढले तोडता? आम्ही हप्त्यामध्ये 3 क्विंटल म्हणजे एका हप्त्यामध्ये 3 क्विंटलच्या जवळपास तुम्ही या कारले म्हणजे तोडता. मागच्या हप्त्यामध्ये 4 क्विंटल काढला होता. अच्छा. या हप्त्यामध्ये 3 क्विंटल निघेल. कारण का आता हे स्टेप आहे, हे शेवटची स्टेप आहे. गरमी आली, टेम्परेचर वाढला, त्याच्यामुळे आता माल म्हणजे गरमीच्या सीझनमध्ये काढले हे कमी होतात म्हणजे यांचं उत्पादन कमी होते. जेव्हा थंडी होती तेव्हा म्हणजे जानेवारी मध्ये भरपूर माल निघाला. अच्छा. जानेवारीच्या शेवट म्हणजे जानेवारीच्या शेवट मंथमध्ये हे उत्पादन चांगलं होतं. तर याचा आता सरासरी रेट किती आहे मार्केटला? आम्ही 35-36च्या भावानं माल दिलेला आहे. आता रेट 2 दिवसाला पडला. आम्ही बांधीवरून माल देतो व्यापाऱ्यांना. ते बांधीवरून घेऊन जातात. ते आता नागपूरला जसा 50-55 राहिला तर आम्हाला 25 रुपये आजचा रेट आहे आमच्याकडे. अच्छा. म्हणजे 25-30 रुपये ठोकानं विकला आहे. 25-26च्या दरम्यान आहे आजचा रेट. काल 22-24 होता, आज 25 रुपये म्हणत होते. अच्छा. तर यांना कोणत्या कीड वगैरे लागण्यासाठी तुम्ही कोणता उपाय केले? यांना आम्ही जास्तीत जास्त जेव्हा झाड लहान राहते तेव्हा सेंद्रिय शेतीच्या म्हणजे दसपर्णी, जीवामृत, शेणखत. अच्छा. असा आम्ही थायकोडर्मा, बुरशीनाशक बाहेरचे आहेत, काही चांगल्या सिजंटाचे आहेत. बुरशीनाशक जास्तीत जास्त याच्यावर आम्ही बुरशीनाशक वापरतो. आणि BSFचा शेपिना अशा पद्धतीनं आम्ही. आणि दसपर्णी, गोमित्र, जीवामृत हे आमचं नेहमी चालू. म्हणजे तुम्ही या लागवडीला रासायनिक खताचा वापर फार कमी केलेला आहे. तर मंडळी जेव्हा कव्हर नाही होत तेव्हा 25%वरच आमचा म्हणजे केमिकलचा काम आहे. नाही तर मग आमचा पूर्ण जैविक नॅशनल रेव्होल्युशन कंपनीचा ते पूर्ण प्रोडक्ट आहेत आपल्याकडे. अच्छा. ते आम्ही देतो घटक चांगले. तर भावी पिढीचे जे शेतकरी असतात आणि जे आमचे
युवा पिढी असते, शेतकरी वर्ग, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता की या लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरू शकते का? याबद्दल आपले थोडे शासनाच्या नोकरीच्या मागे धावण्याची गरज नसते, कारण का मी होमगार्ड आहे. अच्छा. काम भेटत नाही. त्याच्यानंतर काय, मी जेव्हा शेती करत होतो, विहीर होती, विहिरीच्या नंतर बोर केलो, ड्रीप लावले, मिरची लावली आहे. शेतीत आम्ही 2 पैसे कमावूनच आम्ही समोर गेलेलो लोकांवर. तर आता तुमच्याकडे आणि किती समोरही कोणी जरी फावला जर वेळ भेटत नसेल, त्यांनी भाजीपाला लागवड करावा. एक सीझन बसल, पण दुसऱ्या सीझन मध्ये त्याचे पैसे मोबदला परिपूर्ण ते माती मिळवून देते. तर आता तुमच्याकडे किती एकड म्हणजे इथं शेती आहे? माझ्याकडे जवळपास आता 6-7 एकर शेती आहे, दोघं भावांची आमच्या. आम्ही 1.5 एकर ड्रीपवर आमचा भाजीपाला राहते. बारमाही आता मिरच्या 1 एकर. म्हणजे एका एकरामध्ये तुम्ही मिरचीची लागवड केली? मिरची आहे. यावर्षी वातावरण सुटेबल नसल्यामुळे आपल्या एरियात थोडा कमजोर आहे. मागच्या वर्षी बढिया होता, ते पण आता चांगलीच आहे. आम्ही लोकांच्या मालापेक्षा आपला बहुत बढिया. आमची काही बसणार नाही आमच्यावर पैसे, 1 पण रुपया बसणार. मक्का पण आहे आमच्याकडे, 1.5-2 इकडे तिकडे कवर होऊन जाते. मक्याची लागवड आपल्याकडे केलेली आहे? हो, मक्का पण आहे आपल्याकडे. अच्छा. एक बांधी जरी भाजीपाला लावला तरी आपला उदरनिर्वाह होते. बाहेरच्या म्हणजे रोजीरोटीवर किंवा रोजगार हमी लागलच, कारण कामावर गेलोच पाहिजे असं काही नाही. हप्त्यातून 2-3 दिवस काम करतो आम्ही आपल्या बढियापैकी शेतीकडे लक्ष देऊन फवारणी करत जायचं. म्हणजे तुम्हाला आर्थिक मदत या भाजीपाला लागवडीमुळे होते. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की भाजीपाला लागवडीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती ही आपण सुधारू शकतो. आणि तर तुम्ही आता हे बघू शकता संतोषजी ढोरे यांनी कशा प्रकारे कारल्याची लागवड केली आहे. मित्रांनो, या ठिकाणी यांनी खूप सुंदर असं म्हणजे मिरची सुंदर आम्ही गायडन्स करू. कोणाला जर आवश्यकता वाटली सुंदर गायडन्स करू. आमचे मोबाईल नंबर घेऊन द्या, आवश्यकता वाटली तर. ठीक आहे, थँक्यू. आपला गावात हे साहेब लोक आले आहे, शंकरनगर गाव. हे येते कारलीचा प्लॉट पाहण्यासाठी. आम्ही येते सगळं एकत्र होऊन बघायला आलो. हे आपला कारली जो आहे साही, कारलीचं नाव आहे साही. आणि हा कंपनी आहे BNRचा. तर आम्हाला हे खूप आवडली आहे ना. याचं उत्पादन भरपूर निघत आहे. प्रत्येक तोड्यात 3 क्विंटल आपला माल निघत आहे कमीत कमी. आपला हा आता उन्हाळ्याचा दिवस लागून गेले तरी पण झाड पावायलाही चांगले आहे. तर या शेतकऱ्यांनी मिरच्याची लागवड पर खूप सुंदर रीतीने केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता यांनी पाण्याचा जो स्रोत आहे त्याच्यासाठी कसे यांनी हे पाईपलाईन टाकलेली आहे आणि सिंचन पद्धतीने यांनी या मिरच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर तुम्ही हे बघू शकता, हे पाईपद्वारे पाणी येते आणि यांना एक असं इथं छिद्र केलेलं आहे. तर या छिद्राद्वारे ठिबक सिंचनाद्वारे या मिरच्यांना पाणी पुरविले जाते. तर या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झाला की शेतकऱ्यांनी कशा प्रकारे मिरच्याची लागवड आणि कारल्यांची लागवड केलेली आहे. तर शेतकरी बंधूसाठी एक लाईक अवश्य पाहिजे मित्रांनो. आणि आपल्या देशामध्ये शेतकरी बंधू हा आर्थिक मजबूत झाला पाहिजे, हा उद्देश आहे. आणि मला हे बगीचा यांचा खूप आवडलेला आहे. तर या ठिकाणी मिरच्याची लागवड पण सुंदर झालेली आहे आणि यांनी मिरच्याचं उत्पादन पण छान घेतलेलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता, ही मिरची किती सुंदर लागवड केलेली आहे यांनी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. आणि तुम्हाला जर या व्हिडिओमधून काही माहिती मिळाली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा मित्रांनो. तर असेच सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन मित्रांनो. तर माझ्या या यूट्यूबच्या जर्नीमध्ये तुमची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणे आवश्यक आहे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.